रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पुणतांब्याचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सव्वा तासापासून या ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन सुरू आहे। हजारो ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवरती उतरले। महिला पुरुषांसह विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेत आणि गेल्या सव्वा तासापासून वंदे भारत एक्सप्रेसही कोपरगाव स्टेशनवरती खोळंबलेली आहे। रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन जर पाहिलं तर कोरोनानंतर अनेक बस या ठिकाणी थांबत होत्या, मात्र आज या ठिकाणी एकही रेल्वे थांबत नाही। त्या विरोधात आता पुणतांबा ग्रामस्थ पुन्हा एकदा एकत्र झालेले आहेत आणि आज या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। काय प्रमुख मागणी? आमच्या कोविड पासून सगळ्या गाड्या बंद झालेल्या आहेत। जोपर्यंत आमच्या पूर्ण गाड्या थांबत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत। याचा फायदा सर्व घटकांना आहे, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना। तेव्हा आम्ही सगळ्या गाव पंचक्रोशी आंदोलन या ठिकाणी आलेलो आहे। 5 वर्षापासून आमची सातत्याने मागणी चालू आहे। आमच्या रेल्वे स्टेशन जंक्शन होतं, इथं रेल्वेला पाणी, कोळसा, डिझेल सगळं काही इथं भरलं जात होतं। इथं स्टॉप आहे रेल्वेचा, 100 ते 150 रेल्वेचे ड्रायव्हर इथं थांबतात आणि एवढं सगळ्या सुविधा असताना मनमाड जाऊन वरचं जंक्शन असताना हे बंद करण्यात आलेलं आहे। इथं रेल्वे बंद झाल्यापासून सगळेच व्यवहार ठप्प झालेले आहेत। मुलांना जायला, शहरात जायला शिक्षणासाठी अडचण होतीये। इथं आमच्या इथं पूर्वी 20-25 गाड्या आमच्या इथून रिक्षा भरून शिर्डीला जात होत्या, त्या आज पूर्णपणे बंद झालंय। त्या लोकांवर उपासमारीची वेळ आली, गाड्या अक्षरशः विकून टाकलेले आहे। पुणतांबा हे जंक्शन सगळ्यात मोठं जंक्शन आहे ब्रिटिशकालीन, परंतु गेल्या कोविड-19 पासून येथे एकही गाडी थांबत नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलनाचं शस्त्र आज हातात घेतलेलं आहे। रेल्वे प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। माझा पुणतांबा तर पुणतांब्याचा थांबा रद्द केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने पुणतांब्याचा थांबा हा सोयीचा होता असा ग्रामस्थांचा दावा आहे, पण तो थांबा रद्द केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि गेल्या सव्वा तासापासून हे रेल रोको आंदोलन सुरू आहे। या रेल रोको आंदोलनाचा वंदे भारत एक्सप्रेसलाही फटका बसलाय। कोपरगाव स्टेशन जवळ वंदे भारत एक्सप्रेस खोळंबलेली आहे। हजारो ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर उतरले असून महिला पुरुषांसह विद्यार्थी देखील आंदोलनात सहभागी झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।